श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 75. संध्याकाळचे सुमारे 6 वाजत आलेले होते. हॉलमध्ये एका कोपऱ्यातील सोफ्यावर मीरा निवांत बसलेली होती, पण तिच्या मनात मात्र निवांतपणा नव्हता. ती दुपारी झोपायचा प्रयत्न केला होता तिने, पण झोप काही केल्या येईना. आरवला मात्र तिने झोपायला आग्रह केला होता. तुम्ही थोडा आराम करा असं सांगितलं होतं, पण तिचं स्वतःचं मन काही थांबत नव्हतं. कारण आज ती आरवला एक पार्सल देणार होती. एक असं पार्सल जे त्याच्या भूतकाळाच्या खोल जखमा उघडू शकत होतं. ती मनातल्या मनात विचार करत होती, मी जे काही करणार आहे ते खरंच योग्य आहे का? तो फार अस्वस्थ झाला तर? त्याला त्रास झाला तर? ह्या सगळ्या विचारांनी तिचं मन बेचैन झालेलं होतं. तेवढ्यात वरच्या मजल्यावर आरवला जाग येते. तो जागा झाल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि सहजच मनाशीच विचार करतो, मीरा रूममध्ये असेल का? असा विचार करून तो तिच्या रूममध्ये जातो, पण रूममध्ये कुणी नसतं म्हणून तो सरळ खाली येतो. हॉलमध्ये येऊन बघतो तर तिथे मीरा शांतपणे बसलेली असते, पण ती पूर्ण विचारांमध्ये गुंतलेली असते. आरव जवळ येऊन उभा राहतो, पण मीराला त्याचं काहीच भान नसतं. तिचं लक्ष मनातल्या गोंधळावर केंद्रित झालेलं असतं. आरव तिच्या जवळ येतो आणि हळू आवाजात तिच्याकडे बघून म्हणतो, मीरा. तेवढ्यात मीराचं भान परत येतं. ती पटकन वर बघते. त्याला पाहता तिच्या चेहऱ्यावर थोडंसं दचकणं, थोडंसं घाबरणं आणि खूप साऱ्या भावना एकत्र दिसतात. मीरा थोडी घाबरून बोलते, आरव तुम्ही कधी उठलात? आरव गालात हसतो, माझं येऊन इथे बसून 10 मिनटं झालीत, पण तू एवढ्या कोणत्या विचारामध्ये हरवलेली होतीस की मी आलोय हेही कळलं नाही तुला? आरवचं बोलणं ऐकून मीरा थोडं गोंधळून नजर चुकून बोलते, असं काही नाही आरव, म्हणजे मी फक्त आपल्या बाबतीत विचार करत होते. म्हणजे आपलं लग्न कधी होईल, कसं होईल वगैरे. तिचं उत्तर थोडं टाळाटाळ करणारं होतं. आरव तिच्या डोळ्यात काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होता. मीराचे बोलणे ऐकून आरव थोडं गंभीर होऊन पण प्रेमळ स्वरात मीराकडे बघून बोलतो, मीरा, आपलं लग्न मला वाटतं आपण लवकरच करावं. आणि मी काय म्हणतोय, आपण तुझ्या आईकडे जाऊया का लग्नाची मागणी घालायला? आरवचं बोलणे ऐकून मीरा पटकन सावरते आणि घाईघाईने म्हणते, नाही नको, म्हणजे अचानक नाही बोलावं असं वाटतंय. आरव क्षणभर स्तब्ध होतो. तिच्या नकारातली घाई गोंधळ त्याला थोडं खटकतं. आरव संत स्वरात पण डोळ्यात प्रश्न घेऊन बोलतो, म्हणजे लग्न करायचं नाही आहे का तुला माझ्याशी? मीरा पटकन थोडं अपराधीपणाने बोलते, करायचं आहे आरव, खरंच करायचं आहे, पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला असं म्हणायचं होतं की आधी एकदा मी आईशी बोलते आणि मग आपण दोघं मिळून बोलू. म्हणून म्हटलं तुम्ही लगेच केला तर आई काही बोलू शकणार नाही ना. आरव हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि हसत बोलतो, हो मीरा, तू म्हणतेस ते बरोबर आहे, तसंच करूया. तू आधी बोल, मग आपण दोघं मिळून जाऊ. तिनं नजरेतूनच त्याला थँक्यू असं एक भावना दिली. मनातील ती घालमेल थोडी कमी झाली होती. मीरा पटकन उठते आणि आरवकडे बघून बोलते, आरव, बरं आता तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. हो चालेल, आरव हसत बोलतो. आरवच्या त्या हलक्याशा हास्यानंतर मीरासुद्धा नकळत हसते आणि पटकन किचनमध्ये जाते. हाताने तिचे केस मागे सारत ती ओट्यावर ठेवलेल्या किटलीकडे वळते. पाणी गरम करताना ती मनामध्येच विचार करत होती, काय करू? हे पार्सल आत्ता देऊ का की जेवण झाल्यानंतर? पण जेवण झाल्यानंतर खूप उशीर होईल आणि मग आरव एखादी काम करत बसले ना. नाही, नको थांबायला, आत्ताच वेळ आहे, कॉफी पिताना बोलतेच त्यांच्याशी. त्या विचारामध्येच ती 2 कपात कॉफी होते. कप उचलून ती खोल श्वास घेते. चल मीरा, आता थांबायचं कारण नाही, ती मनाशी स्वतःला समजावत होती. ती हॉलमध्ये येते. आरवने TV सुरू केलेला असतो, पण त्याचं लक्ष TV कडे नव्हे तर समोरून येणाऱ्या मीराकडे असतं. आरव हलकं स्मित करून कॉफीचा कप घेतो. थँक्यू सो मच मीरा, आरव हसत बोलतो. मीरा हसत त्याच्या शेजारी बसते. तिच्या हातातल्या कपातून उबदार वाफ उसळत असते, पण तिच्या मनात मात्र अजूनही थोडं धडधडत असतं. हॉलमध्ये क्षणभर शांतता असते. केवळ कपातल्या चमच्यांची किंचित खळखळ आणि TV वरील सौम्य संवाद. दोघंही एकमेकांच्या सोबतीत त्या क्षणाचा आस्वाद घेत असतात. हॉलमध्ये सौम्य प्रकाश होता.
टी व्हीवर कुठलासा सीन सुरू होता, पण आरवचं लक्ष फक्त हातातल्या कपातल्या कॉफीवर होतं. मीराही शेजारी बसून कॉफी घेत होती, पण तिचं मन मात्र शांत नव्हतं. कप उचलून ती एक घोट घेते, पण तिचा चेहरा स्पष्टपणे सांगत होता, तिच्या मनात काहीतरी घोळत आहे. बोलू का नको? आत्ता सांगू का जेवणानंतर? पण आत्ता वेळ आहे. आरव शांत आहे, हीच योग्य वेळ आहे. शेवटी ती स्वतःला धीर देते, एक मोठा दीर्घ श्वास घेते, चेहऱ्यावरती एक कृत्रिमसं हसू आणते आणि कॉफी घेतच आरवकडे वळते. मीरा सौम्य हसत बोलते, आरव, एक गोष्ट सांगायचीच विसरले मी. बघा ना, किती विसरभोळी आहे मी. आरव टी व्हीकडून लक्ष हटवतो, तिच्या चेहऱ्याकडे पाहत हळूच म्हणतो, काय मीरा, काय सांगायचं राहिलं? मीरा थोडी गोंधळलेली होती, पण आता मात्र थांबायचं नाही, बोलायचंच हे तिने ठरवलेलं होतं. त्यामुळे ती स्वतःला समजावतच एक दीर्घ श्वास आणखीन एक घेते आणि बोलते, ते काय झालं, काल तुम्ही दिवसभर घरी नव्हता ना, आणि मी घरी होते, तेव्हा अचानक एक कुरिअर आलं. कुरिअर या शब्दावर आरवचा चेहरा थोडासा बदलतो. त्याच्या मनात एकदम बरेच विचार येतात. आईने पत्र पाठवलं असेल का? दर महिन्याला पाठवतेस ना, पण ह्यावेळी काही वेगळं असेल का? मीरानं ते उघडून वाचलं असेल का? तो थोडा गंभीर होत मीराकडे पाहतो. आरव सावधपणे विचारतो, कुरिअर? कसलं कुरिअर मीरा? नाही आरव, मी ते उघडलंच नाही, कारण ते तुमच्या नावावरती होतं ना. मी म्हटलं माझा काय हक्क आहे उघडायचा, तो मलाच द्यायचं होतं. पण खरंच मी विसरले. काल प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद, मग तुमचा मूड पाहून बोलायलाच विसरले, आणि आज दिवसभरही लक्षात नाही आलं माझ्या रूममध्ये ना ठेवलं आहे मी ते. कॉफी झाल्यानंतर देते, ठीक आहे? आरव फक्त तिच्याकडे शांतपणे बघतो. चेहऱ्यावर एक विशिष्ट शांतता असते, पण डोळ्यांमधून तो विचार करत असतो. आरव फक्त एवढंच बोलतो, कॉफीचे शेवटचे घोट घेत मीरा कप टेबलवरती ठेवते. आरव हे कप खाली ठेवतो, पण त्याच्या चेहऱ्यावर आधी असलेली हलकीशी शांतता आता कुठेतरी हरवलेली वाटत होती. मीरा त्याच्याकडे पाहते आणि क्षणभर स्तब्ध होते. झोपून उठल्यानंतरचा आरव आणि आता कुरिअरचं नाव घेतल्यानंतर आरवचा चेहरा मात्र बदललेला होता. काय झालं आहे त्याला? मीराला थोडी शंका आली. तिला जाणवतं आरवच्या मनात काहीतरी सुरू आहे. आरव, मी ते कुरिअर देते तुम्हाला आता. आरव पटकन मीराला थांबवत म्हणतो, नको मीरा, मी काही मागितलं नाही, आणि तूसुद्धा काही मागवलं नशील ना? हो, मी कशाला मागवेन आरव, आणि काही मागवलं असतं तर मी माझ्या नावाने मागवलं असतं ना, हे तर तुमच्या नावाने आलं आहे. आरवचा चेहरा अधिकच कठोर होतो. नाही मीरा, मी सुद्धा काही मागवलेलं नाही, आणि ऑफिसमधून सुद्धा काही महत्त्वाचं असं येणार नव्हतं. साधं काहीतरी असेल, नंतर बघतो. मीरा त्याच्याकडे बघतच राहते. ती स्पष्टपणे समजते, तो मुद्दाम टाळतोय, काहीतरी लपवतोय, किंवा काहीतरी नकोय त्याला ते परत उघडायला. ती आता थोडी ठामपणे त्याच्याकडे बघते आणि बोलते, आरव, असं कसं? ओपनही नाही केलं आणि तुम्ही ठरवलं की ते इम्पॉर्टंट नाही आहे? कदाचित ते महत्त्वाचं सुद्धा असू शकतं ना. बघायला काय हरकत आहे, चला ना. आरव काही बोलणारच असतो, पण मीरा लगेचच त्याचा हात पकडते आणि त्याला नंतर काही म्हणण्याची संधी न देता त्याला रूमकडे घेऊन जाते. आरव जड पावलांनी तिच्या मागे मागे चालत जातो. मीरा कपाट उघडते आणि आतून एक मध्यम आकाराचा बॉक्स बाहेर काढते. पांढऱ्या रंगाचा नीट बंद केलेला बॉक्स. आरवच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट चिंता झळकू लागलेली असते, कारण त्याला हे माहिती होतं, आशा काकू नेहमी लहानसं पत्र पाठवतात, पण इतका मोठा बॉक्स? मीरा तो बॉक्स त्याच्या हातामध्ये देते. आरव, हे कुरिअर तुमच्यासाठी आलं आहे, बघा ना यामध्ये काय आहे? ती हलक्या आवाजात मुद्दाम परत विचारते. मी उघडू का? पण आरव पटकन बॉक्स हातामध्ये घेतो. चेहरा आता थोडा ताणलेला असतो आणि त्याच्या आवाजात स्पष्ट टाळणं जाणवतं. तो बॉक्स हातामध्ये घेऊन बोलतो, नको मीरा, माझी एक इम्पॉर्टंट सध्या मीटिंग आहे, मी थोडं रूममध्ये जातो, नंतर बघतो हे सगळं. आणि तो काहीच न बोलता तिथून निघून जातो, बॉक्स हातामध्ये घेऊन. त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उठलेला असतो. आईचं असं काही पाठवणं अचानक, आणि हे इतकं मोठं बॉक्स, नक्की काय आहे यात? इकडे मीरा मात्र त्याच्या पाठोपाठ जाणारच असते, पण थांबते. ती थोडा श्वास घेते आणि तिच्याच रूममध्ये ठेवलेल्या टेबलाजवळ येते. तिथे असते छोट्याशा गणपती बाप्पाची मूर्ती. ती त्याच्याकडे हात जोडून मनोमन बोलते, गणपती बाप्पा, आता सगळं नीट होऊ दे रे. काहीही असो, पण आरवच्या मनातली ही अस्वस्थता दूर होऊ दे.
तेवढं तिला जाणवतं आरवने दरवाजा लावलेला नाही. मीरा अलगद त्याच्या रूमच्या दरवाजापाशी येते. थोडासा दरवाजा उघडा असतो. ती अगदी हलक्या पावलांनी उभी राहते. आरवला काहीही कळणार नाही अशा पद्धतीने. तिच्या डोळ्यात काळजी, प्रेम आणि थोडी भीतीही असते. तो बॉक्स उघडेल का की टाळेल? रूममध्ये आरव थेट बेडवरती येऊन बसतो. बॉक्स अजूनही त्याच्या हातात असतो. क्षणभर तो फक्त त्याच्याकडे बघतच राहतो. त्याच्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढलेले होते आणि तोंडाला कोरड पडलेली होती. तो हलक्या हाताने बॉक्सवरील टेप फाडू लागतो, पण त्याचवेळी त्याचं लक्ष जातं त्या बॉक्सवरती लिहिलेल्या अक्षरांकडे. आरवसाठी, फक्त त्याच्या आईकडून. त्या ओळीनं त्याच्या शरीरातून एक जुहुदा शिरशिरी उडते. काही क्षण त्याचे हात थांबतात. डोळे मिटतो तो आणि हलकं थरथरत पुन्हा बॉक्स ओपन करतो. दरवाजाबाहेरून मीरा सगळं काही बघत असते. ती गप्प, शांत, पण तिच्या मनात गोंधळांचे वादळ होतं. त्याचे डोळे पाणावलेले. नकळत त्याच्या बोटांनी त्या अक्षरावर स्पर्श घेतला. एक हळू श्वास घेत त्याने तो बॉक्स उघडला. त्याच्या नजरेसमोर सगळ्यात वर एक छोटासा जुनाट स्वेटर होता. त्याच्या लहानपणीचा पिवळसा रंगाचा, थोडा फाटका झालेला, पण आईच्या हाताने विणलेला. आरवचा श्वास अडकतो. तो स्वेटर अलगद हातात घेतो. त्याच्या बोटांनी त्या मऊ धाग्यांवरून स्पर्श घेताच त्याच्या डोळ्यातून एक थेंब निघतो आणि स्वेटरवर पडतो. तो ते स्वेटर अलगद बाजूला ठेवतो. त्याखाली असते एक जुनं नोटबुक. त्याचं स्वतःचं हस्ताक्षर, त्याने लहानपणी लिहिलेली कविता, चित्र, काहीतरी निरागस विचार. त्याच्या बोटांनी त्या पानांना एक एक करून स्पर्श केला आणि त्या स्पर्शात आठवणी सजीव झालेल्या होत्या. तो गालातल्या गालात हसतो, पण त्याचवेळी ओठ थरथरत होते. नोटबुक खाली असतात लहानपणी बनवलेली ग्रीटिंग कार्ड्स. रंगीत कागदांवर लहानग्या आरवने फेल्ट पेनने लिहिलेलं. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे सगळं पाहून आरव फक्त गप्प बसून राहतो. त्याचे डोळे आता पाण्याने भरलेले येतात. त्याच्या डोळ्यात केवळ आठवणी नव्हत्या, तर एक न सांगता आलेला राग होता, एक तुटलेलं बालपण, एक हरवलेला आपुलकीचा स्पर्श होता. शेवटी त्या बॉक्समध्ये ठेवलेलं एक नवीन पत्र त्याच्या नजरेस पडतं. त्याच्या आईकडून आलेलं. जसं प्रत्येक महिन्यात येतं, पण यावेळी त्या पत्राला वेगळी जडत्व होतं. आरव ते अलगद हातात घेतो. डोळे पुसतो आणि शांतपणे ते उघडतो. पत्र उघडताना त्याचे हात थोडे थरथरत होते. प्रिय आरव, मला माहिती आहे प्रत्येक महिन्याला आम्ही तुला पत्र लिहितो आणि तू ते फक्त वाचत असतोस, पण कधीच त्या पत्राचं उत्तर देत नाहीस. आरव बाळा, आज पुन्हा एकदा तुला माफीनामा लिहिते आहे. तुला आमच्यावर खूप राग आहे हे आम्हाला माहिती आहे. तरीही तू आमची पत्र वाचतोस यावरून वाटतं की तुझ्या मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात अजूनही आमच्यासाठी थोडं प्रेम शिल्लक आहे. आज अचानक तुझ्या लहानपणीच्या काही वस्तूंना हात लावला. त्या आठवणी परत डोळ्यासमोर आल्या. त्या सगळ्या वस्तू आम्ही जपून ठेवल्या होत्या, एक वडिलांनी आपल्या लेकरासाठी मनापासून साठवलेल्या आठवणीसारख्या. म्हणून म्हटलं त्यातल्या काही गोष्टी तुला पाठवाव्यात. कदाचित त्या बघून तरी तुझ्या मनात आमची थोडी तरी जागा उरेल. आरव, तुला वाटतं आम्ही तुझा विश्वासघात केला, तुझ्याशी खोटं बोललो, पण जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठी केलं रे बाळा. पण तू तर आम्हाला पूर्णपणे दूरच केलंस. प्रत्येक माणूस ना आयुष्यात दुसऱ्याला एक संधी देत असतो रे, पण तू आम्हाला ती संधीसुद्धा दिली नाहीस. आता आमचं वय झालं आहे रे आरव. एखाद्याच्या लग्नात गेलं की वाटतं आपला आरव असता तर त्याचंसुद्धा लग्न असंच मोठ्या आनंदात आम्ही केलं असतं. त्याच्या डोक्यावरून भरभरून प्रेमाने हात फिरवला असता. एकटं जगणं खूप अवघड असतं रे. तुला खरंच आमची आठवण येत नाही का? कधी एकदा आई म्हणून हाक मारशील असं वाटतं. त्या 2 शब्दांसाठी मी कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहते. तुला माहिती आहे का, आम्ही दररोज न्यूज चॅनेल लावून बसतो. का माहिती आहे? कदाचित त्या स्क्रीनवर आमचा आरव दिसेल, त्याचं यश आम्ही पाहू शकू, त्याचा अभिमान घेता येईल. तुझे बाबा तर टी व्हीवर तू दिसलास की टी व्हीलाच मिठी मारतात. त्यांना वाटतं आपला मुलगा समोरच उभा आहे आणि ते त्यांच्या मुलाला मिठी मारतात. ते टी व्हीसमोर बसून तुला रोज कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात. आणि तुला माहिती आहे का, ते मला म्हणतात, आशा आज त्याच्या आवडीचा गुलाबजामुन आणि खीर कर. मोठा प्रोजेक्ट मिळालेला आहे ना माझ्या मुलाला. आणि मग आम्ही त्या गुलाबजामुन खीरसोबत बातम्या पाहत असतो, तुला बघत असतो, तुझं कौतुक करत होतो.
बस एकदा तरी बोल रे. राग असू दे, द्वेष असू दे, तिरस्कार असू दे, पण बोल. बोलण्यापेक्षा तुझा राग परवडला रे आम्हाला. आता आयुष्यातले 4 दिवस उरलेत आमच्यासाठी. आम्हाला फक्त एवढंच वाटतं, आमचा आरव आमच्यासोबत असावा, त्याचं लग्न, त्याचा संसार, त्याचं आयुष्य जवळून पाहावं आणि एकदा तरी, फक्त एकदा तरी प्लीज भेटायला ये. तुझेच आई आणि वडील. आरव शांतपणे खोलीत बसलेला असतो. हातात आईवडिलांचं पाठवलेलं पत्र असतं. तो एक एक शब्द वाचत जातो आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागतात. डोळ्यात पाणी साचायला लागतं. हे पत्र वाचून आरवला खूप रडायला येतं. तो पूर्णपणे इमोशनल होतो. पटकन ते पत्र आपल्या कुशीत धरतो, अगदी लहान मुलांसारखं. त्याच्या छातीशी घट्ट दाबून धरतो आणि फोडून फोडून रडू लागतो. त्याचं संपूर्ण अंग हलतं. रडताना त्याच्या मनात दाटून आलेले सगळे जुने क्षण, सगळ्या आठवणी, सगळं दडपलेलं दुःख बाहेर पडतं. इकडे मीराला सगळं माहिती असतं. तिला माहिती असतं की त्या पत्रात काय लिहिलेलं आहे, कारण तीच होती जिने हे सगळं लिहायला आशा काकूंना सांगितलेलं होतं. खरं तर मीराने मुद्दामच ते पत्र अशा इमोशनल पद्धतीने लिहायला सांगितलेलं होतं, कारण ती ओळखत होती आरवचं मन. या सगळ्या गोष्टी खरंच आरवच्या आईवडिलांनी केलेल्या होत्या. त्यांचं दुःख खरंच खोल होतं, पण त्यांनी कधीच त्या भावना शब्दात व्यक्त केल्या नव्हत्या. पण आता वेळ होती त्या वेदनेला शब्दांमध्ये मांडण्याची. म्हणूनच मीराने त्यांच्या भावना एका आईवडिलांच्या हक्काने, प्रेमाने, शांतपणे कागदावर उतरलेल्या होत्या. आणि ते वाचून आरव पूर्णपणे तुटून जातो. आरव अजूनही रडत असतो, हातात आईवडिलांचं पत्र घट्ट धरलेलं. तो थोडा वेळ तसाच बसतो, शांत. डोळ्यातून अश्रू हळूच गळत राहतात. अचानक तो उभा राहतो. हातात ते पत्र धरून तो चालत जातो आणि कपाट उघडतो. कपाटाच्या आत एक जुना गडद रंगाचा बॉक्स ठेवलेला असतो. त्या बॉक्समध्ये त्याने आजपर्यंत मिळालेली सगळी पत्र आईवडिलांनी पाठवलेली जपून ठेवलेली असतात. आरव हळूच त्या बॉक्समध्ये हे पत्र ठेवतो. मग तो परत बेडवरती येतो. डोळे भरून आलेले, मन भरून आलंय. बेडवर ठेवलेल्या काही वस्तूंकडे तो पाहतो. लहानपणी बनवलेले एक ग्रीटिंग कार्ड आईबाबांसाठी. तो ते हळूच हातात घेतो. त्याच्या हाताने त्या कार्डवर अलगद हात फिरवतो. त्या कार्डवर अजूनही त्या लहानशा हाताने लिहिलेलं असतं, आई बाबा, आय लव्ह यू. त्याच क्षणी त्याचे अश्रू पुन्हा वाहू लागतात. त्या ग्रीटिंग कार्डवर काही अश्रू थेंब पडतात. त्या थेंबांनी अक्षर थोडीशी पुसट होतात, पण भावना गडद होतात. पण अचानक काहीतरी होतं. एक क्षणभराच्या शांततेनंतर आरवचा चेहरा पुन्हा कठोर होतो. डोळ्यात पुन्हा एक राग चमकतो, जणू मनातला जुना जखमेला कोणी उकरून काढलं असावं. तो ग्रीटिंग कार्ड, त्या आठवणींच्या वस्तू, सगळं काही तो एका मागोमाग एक रागाने उचलतो आणि जोरात बेडवरती फेकून देतो. आणि आरव मनातच किंचित ओरडत होतो, का केलं त्यांनी असं? का लपवलं सर्व काही? तो शेवटी डोक्याला दोन्ही हात लावतो. तोंड खाली घालून खूप वेळ तसाच बसून राहतो. स्वतःला काही करू नये या गोष्टीचा मीरा विचार करत होती. तेवढ्यात आरव उठतो आणि पटकन जिममध्ये जातो. आता मात्र आरव जिममध्ये गेला म्हणजे नक्कीच तो पंचिंग बॅगवर स्वतःचे हात मारून घेणार, स्वतःला दुखापत करणार, हे मीराला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे तीसुद्धा त्याच्या मागे लपूनच पावलापावलाने जिमकडे जाते. जाऊन बघते तर काय, आरवने खरंच टी शर्ट काढून तो स्वतःला काहीही न घालता पंचिंग बॅगवर जोरजोरात हात मारत असतो. त्याचा सगळा राग, वेदना त्या बॅगवर उतरवत होता. हे सगळं पाहून मीराचं काळीज थरथरू लागतं. आता मात्र ती हे अजिबात सहन करू शकत नव्हती. आरवला त्रास होऊ नये एवढं तिच्या मनात चालू होतं. लपून बघत बसणं आता शक्य नव्हतं. पुढचं मागचं काही न विचारता ती सरळ आत जाते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. आरव, हे काय करताय तुम्ही? एवढ्या रागाने काय एवढं स्वतःवरती हात उचलताय? मीरा त्याच्या हाताला धरते, थांबवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आरव तिच्याकडे रागाने पाहतो आणि ओरडतो, मीरा प्लीज मला शांत राहू दे. काही वेळासाठी तरी तू प्लीज इथून बाहेर जा, प्लीज मीरा, नाहीतर माझा राग तुझ्यावरती निघेल. आरव, तुमचा राग माझ्यावरती निघाला तरीही चालेल, मीरा रडवलेल्या पण ठाम सुरात बोलली. जसं तुम्ही त्या पंचिंग बॅगवर रागाने हात उगारत आहात तसं माझ्या तोंडावर सुद्धा एक ठेवून द्या ना, तरी मी काही म्हणणार नाही. पण आरव प्लीज स्वतःला असं मारू नका. बघा ना, तुमच्या हाताला जखम होत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू तळवले होते. तिच्या आवाजात राग होता, पण त्याहून जास्त काळजी आणि असहाय्यता होती.
आरव अजूनही पंचिंग बॅगवर घाव घालत राहतो. तिचं बोलणं जणू तो ऐकतच नव्हता. आता मात्र मीराला वाटलं तो थांबवण्यासाठी तिला काहीतरी वेगळं करावं लागेल. ती एक क्षण थांबते आणि मग जोरात ओरडतच म्हणते, आरव प्लीज थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. हे शब्द ऐकताच आरवचे हात थांबतात. शरीर थरथरतं, श्वास खोल जातो. त्याने हळूच मन वळवून तिच्याकडे पाहिलं. थोडे डोळे ओले झाले होते. हे बघ मीरा, त्याने शांत स्वरात पण थोडासा कापरत बोलायला सुरुवात केली. मला थोडा त्रास होतोय आणि मला स्वतःला सावरायला थोडा वेळ लागतोय. प्लीज मला एकटं राहू दे. मी जर रागात काही बोललो ना तर त्याचा त्रास तुला होईल आणि मला तुला दुखवायचं नाही आहे मीरा. मीरा थोडी वेळ गप्प बसून आरवकडे बघत राहते. त्याच्या डोळ्यातील तुटलेपण, चेहऱ्यावरचा थकवा आणि मनातील खदगद ती स्पष्ट ओळखत होती. आणि मग ती पुढे सरसावत म्हणाली, आरव, माणसाच्या सुखात प्रत्येकजण साथ देतो, पण दुःखात साथ द्यायला ताकद लागते आणि ती ताकद माझ्यात आहे. त्यामुळे तुमच्या दुःखात मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. तिचा स्वर ठाम होता, हळवा पण ठाम. आणि एवढं का शांत राहायचं आहे तुम्हाला? काय झालेलं आहे एवढं अचानक? मगाशी तर अगदी शांत होता ना तुम्ही, आणि आता अचानक एवढा राग? आरव डोळे फिरवतो, काही क्षण नजर चुकवतो आणि मग रागाने बोलतो, मीरा, हे माझं पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. तू प्लीज यात पडू नकोस. बाहेर जा, मला एकटं राहू दे. त्याचा स्वर कडक होता, पण त्यात एक भीतीही होती, कोणीतरी त्याच्या आत शिरू नये याची. मीराला त्याचा राग समजत होता, पण आता हे संभाषण संपवायचं नव्हतं. हेच तर क्षण होते त्याच्या मनाचे दरवाजे हळूहळू उघडण्याचे. तीसुद्धा मुद्दाम थोडी रागात बोलली, तुमचं म्हणणं आहे म्हणजे तुमचे हे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, म्हणजे मी तुमच्यातली नाही का? तुम्ही मला तुमच्या मनात नाही घेतलं असं समजायचं का? हे बघ मीरा, तसं काही नाही आहे. तू गैरसमज करून घेऊ नकोस. आरवचा स्वर आता थोडा शांत पण थकलेला होता. फक्त मला काही वेळासाठी शांत राहू दे मीरा. प्लीज मीरा, प्लीज तू बाहेर जा. पण मीरा तिथून हलतही नाही. ती स्थिर उभी राहते आणि थेट त्याच्या डोळ्यात बघत म्हणते, आरव, तुम्ही कितीही विनंती केली तरी मी इथून बाहेर जाणार नाही. तुम्हाला एवढा कशाचा त्रास होतोय? का तुम्ही स्वतःला सतत असं एकटं ठेवता? आरव, या घरात मी केअरटेकर म्हणून आले तेव्हा मी काही विचारू शकत नव्हते, कारण माझा अधिकार नव्हता. पण आता मी ते विचारू शकते ना. तुम्ही एकटे का राहता? तुमची फॅमिली कुठे आहे? तुम्ही स्वतःला काय एवढं इतकं कठोर दाखवता? तिचं बोलणं थांबत नाही, कारण तिचं हृदय आता साठवून राहू शकत नव्हतं. जेव्हा मी इथे आले तेव्हापासून मी तुमचं वागणं बघते. तुम्ही सतत एकटं राहता, कुणाला जवळ येऊ देत नाही. पण आरव, मला कळते तसं तुम्ही खरोखर नाही आहात. तुम्ही फक्त तसं जगाला दाखवायचा प्रयत्न करत आहात, कारण कदाचित काही फार मोठं दुःख तुमच्यात दडलं आहे. पण आता मला सांगा, असं काय झालेलं आहे की तुम्ही स्वतःभोवती एवढी मोठी भिंत उभी केली? आरव थोडा वेळ गप्प राहतो, डोळे खाली, शरीर शांत, पण डोकं आतून खदखदत आहे. मीरा, मला यावर काहीच बोलायचं नाही आहे. त्याचा स्वर थोडासा कठोर पण आतून तुटलेला होता. म्हणून तू प्लीज हा विषय काढू नकोस. पण मीरा आता थांबणारी नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचा संयम आता तुटू लागलेला होता. का आरव, का नाही बोलायचं तुम्हाला यावर? हे बघा, तुम्ही कितीही हा विषय टाळायचा प्रयत्न केला ना तरीही तो इग्नोर होऊ शकत नाही. मी काही विचारलं नव्हतं, कारण तेव्हा मी फक्त तुमची केअरटेकर होते. पण आता मी तुमच्या आयुष्याचा एक भाग झालेली आहे ना, असं तुम्हीच म्हणता ना. मग का मला काही सांगत नाही तुम्ही? तिचा आवाज हळूहळू उंचावत होता. राग नव्हता, पण तगमग होती. आरव, तुम्ही म्हणता की मी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, पण जेव्हा माझी वेळ येते तेव्हा तुमच्याशी मनापासून काही जाणून घेण्याची, तेव्हा तुम्ही मला दूर ढकलता. आणि जर आपल्याला खरंच पुढे जाऊन लग्न करायचं असेल ना, तर माझ्या आईलासुद्धा काही प्रश्न पडतीलच ना. ती विचारेल, मुलाची फॅमिली कुठे आहे, काय करते, आई वडील कुठे आहेत, तो मुलगा काय एकटा राहतो. तेव्हा मी काय उत्तर देऊ आरव? की त्याच्या भूतकाळाचा मला काहीच पत्ता नाही, कारण तो त्यावर कधीच बोलत नाही असं बोलू का? तिच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं, पण ती अजूनही न डगमगता बोलतच राहते. तेच मीराचं बोलणं ऐकून आरव चांगला संतापतो. त्याचे डोळे लाल होतात. तो थेट तिच्याकडे बघतो आणि रागाने ओरडतो, मीरा, माझी फॅमिली नाही आहे, हे तुला समजत नाही का? त्याचा आवाज थरथरत होता, पण रागानं भरलेला होता. मी माझ्या आईवडिलांचं श्राद्ध तुझ्यासमोरच घातलेलं होतं. तू होतीस ना त्या दिवशी. तुझ्यासमोरच मी ते सगळे विधी केले होते ना. मग तुला हे प्रश्न आता का पडतायत? आरव थोडा थांबतो, पण त्याचा आवाज अजूनही कठोर होता.
आणि तुझ्या आईला पण हेच सांगायचं की माझी फॅमिली नाही आहे, या जगात माझं स्वतःचं असं कोणीच नाही आहे. मीरा थोडं शांतपणे त्याचं बोलणं ऐकते, पण तिला हे सगळं काही अधांतरी थांबवता येत नव्हतं. ठीक आहे आरव, मान्य आहे की तुमची फॅमिली नाही, पण मग तुम्हाला त्रास होतो आहे तो कुठल्या गोष्टीचा त्रास होतो आहे? आणि मी एकदा आधीही तुम्हाला विचारलेलं होतं त्या पत्रांबद्दल. आरव नजरेनं टाळतो. तीच मीरा पुढे बोलतच राहते. मी मुद्दाम तुमचं पत्र वाचायला गेले नव्हते आरव, पण त्या दिवशी तुमचे कपडे ठेवताना बॉक्स खाली पडला आणि काही पत्र जमिनीवरती पडली. त्यावर तारखा होत्या मागच्या महिन्यांच्या आणि काही पत्रांवर लिहिलेलं होतं तुझी आई. ती थोडं थांबते, मग हळूवार पण ठाम आवाजात म्हणते, आरव, तुम्ही म्हणता की तुमची आई नाही, मग हे पत्र पाठवणारं कोण आहे? आणि मी तुमची होणारी लाईफ पार्टनर आहे ना, मग मला या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आहे की नाही? आरव काहीच बोलत नाही. त्याचे डोळे आता पूर्णतः खाली झुकलेले होते. मीरा थोडा श्वास घेत शांतपणे पुढे म्हणते, आरव, कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करावं लागतं, नाहीतर आपण आतून पोखरले जातो. जर ती व्यक्ती मी नसेल तरी काहीही हरकत नाही. तुम्ही ज्या कोणाजवळ मन मोकळं करू शकता ना, त्यांच्यासमोर बोला, पण बोला. तुम्ही स्वतःला असं गिळून टाकू नका. हे बोलून मीरा काही क्षण गप्प बसते. तिने आरवकडे पाहिलं, पण तो अजूनही शांतच होता. ना काही प्रतिक्रिया, ना काही शब्द. तो काहीच बोलत नाही म्हणून मीरा हळूच उठते आणि न बोलता हळूहळू त्या खोलीतून निघते. ती आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर बसते. आता मात्र तिचा संयम सुटतो. तिच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागतात. इतकं सगळं सांगितल्यानंतरही तो अजूनही काहीच बोलत नाही. म्हणजे मी कधीच त्याच्यासाठी अशी खास नव्हते का? जोपर्यंत आरव त्याच्या मनातलं स्वतःहून मला सांगत नाही, तोपर्यंत मी पुढे काही करू शकत नाही. ती स्वतःला बजावत होती. हो, मला कदाचित आरवचं सगळं काही समजलं आहे, पण तरीही मला ते आरवकडून ऐकायचं आहे. तिला वाटत होतं आरवच्या मनात काही गैरसमज असतील, काही जुने व्रण असतील, ते त्याने अजूनही भरलेले नाहीत, तर त्यावर उपाय करणं शक्य आहे, पण आधी त्याला ते बोलावं लागेल स्वतःहून. ती त्याच्यावर प्रेम करते, पण त्याच्या मनाची चावी ती जबरदस्तीने फिरवू शकत नाही ना. मीरा स्वतःच्या मनाशी हळूच पुटपुटली, हा प्लॅन फ्लॉप झाला का? मी इतका प्रयत्न केला, पण तरीही तो गप्पच राहिला. तेवढा तिच्या कानावर आवाज पडतो, मीरा. हा आवाज तिला अगदी ओळखीचा आणि आतून हलवणारा वाटतो. ती एक क्षण थांबते, दरवाजाकडे पाहते आणि तो तिथे उभा असतो, आरव. आता मात्र त्याचा चेहरा रागीट नव्हता, तो शांत होता, पण डोळ्यात थोडंसं दुःख आणि खिन्नता होती. तो एकदम थकलेला दिसत होता, जणू काहीतरी ठरवून आलाय. मीराला आरवचा असा शांत चेहरा बघून धडधडायला लागतं. ती पटकन उठून उभी राहते आणि थोडं ओशाळून म्हणते, आरव, तुम्ही? आरव तिच्या रूममध्ये येतो. पावलांची चाल हळवी असते. तो थोडा क्षण थांबतो, नजर टाळतो आणि मग म्हणतो, हो मीरा, तुला जे काही सत्य ऐकायचं आहे ना, ते सांगायला मी आलो आहे. तिचे डोळे थोडे ओले होतात. त्याचा आवाज नाजूक पण ठाम होता. आणि तू जे म्हणालीस ना, ते खरंच आहे. तू माझी होणारी लाईफ पार्टनर आहेस, म्हणून तुला माझ्या भूतकाळाच्या, माझ्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात ना. हे बोलून आरव हळूच तिच्या बेडवर येऊन बसतो. त्याची नजर समोरच्या दरवाजाकडे रोखलेली असते, जणू आठवणींचं एक बंद दार त्याच्यासमोर उघडू पाहत आहे. मीरा त्याच्या शेजारी अलगद येऊन बसते, थोडीशी तिरकी त्याच्याकडे बघत. ती काहीही बोलत नाही. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, पण ओठांवर फक्त एक शांत साथ होती. काही क्षण शांततेत जातात आणि मग आरव एक खोल श्वास घेतो. मीरा, आज मी तुला एक असं सत्य सांगणार आहे, जे आजवर मी कोणालाच सांगितलं नाही. ती घटना घडल्यापासून मी कधीच कोणासमोर माझं मन उघडलं गेलं नाही. त्याचा गळा काठावर येतो, डोळे थोडे पाणावलेले. पण आज पहिल्यांदा मी माझं मन मोकळं करतोय तुझ्यासमोर. मीरा त्याच्याकडे एकटक बघत होती. तिचे डोळे भरून आले होते. आरवच्या प्रत्येक शब्दात तिला त्याचं खोल दुःख जाणवत होतं. मीरा, ज्याचं श्राद्ध तू माझ्यासोबत केलंस ना, ते माझे खरे आई वडील होते, ज्यांनी मला जन्म दिला. आरवचा आवाज थरथरत होता. पण ज्यांनी मला वाढवलं, मोठं केलं, ते माझे खरे आई वडील नव्हते. ते माझे सख्खे काका आणि काकू होते. कधीच त्यांनी मला हे सत्य सांगितलं नाही. लहानपणापासून त्यांनी मला सतत सांगितलं की आम्हीच तुझे आई वडील आहोत.
आणि मीही त्याच्यावरती विश्वास ठेवला. सगळ्यांची लाईफ आहे तशीच मलासुद्धा माझी नॉर्मल लाईफ वाटत होती, कारण त्यांनीच मला वाढवलं, शिकवलं, प्रेम दिलं. माझ्या मनात कधी शंका आली नाही. पण एक दिवस मी माझ्या शाळेच्या काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स शोधत होतो, तेव्हा घरात कोणीच नव्हतं आणि मी त्यांच्या रूममध्ये गेलो. तेवढ्यात मला एक बॉक्स सापडला आणि त्यात काही जुन्या फाईल्स आणि एक फोटो होता. आरवचा चेहरा तापून ओसंडून जातो भावनांनी. त्या फोटोमध्ये एका स्त्रीच्या हातात मी होतो आणि फोटोवर लिहिलं होतं आरव आणि त्याची आई. ती माझी खरी आई होती मीरा. आणि त्या दिवशी मला समजलं की माझं सगळं आयुष्य एक खोटं होतं. लहानपणापासून मला सांगण्यात आलं की माझे सख्खे काका काकू अपघातामध्ये वारलेले आहेत आणि मी त्यांच्यासाठी हळहळ करत होतो. पण खरं तर तेच माझे खरे आईवडील होते. आरवचा आवाज आता अगदी तुटलेला होता. आणि जे माझ्यासोबत राहिले, ते मला वाढवत राहिले, ते माझे काका काकू. त्यांनीच मला सगळं खोटं सांगितलं. आरवचे डोळे आता पाण्याने भरलेले होते. त्याचे शब्द थरथरत होते. मग सांग मीरा, इतका मोठा विश्वासघात झाल्यावर मी त्यांच्यासोबत राहावं का गं? मी त्यांना आईवडील म्हणावं का गं? तो तिच्याकडे एकटक बघतो. कधीच शक्य नाही. त्याचा आवाज आता उंचावतो. मला आयुष्यात कोणी विश्वासघात करतं हे अजिबात चालत नाही. आणि त्यांनीच तर माझ्या अस्तित्वावर विश्वासघात केला. एवढं मोठं खोटं, एवढा मोठा धोका. त्याचे डोळे हात घट्ट मिटले जातात. तो आतून हादरलेला असतो. मीरा, त्यांनी मला फक्त फसवलं नाही तर माझं पूर्ण आयुष्य खोट्यावरती उभं केलं. हे ऐकून मीरा गालावरून उगवणारे अश्रू पुसते आणि शांत पण थेट आवाजात विचारते, पण आरव, त्यामागे काहीतरी कारण असेल ना? का त्यांनी तुम्हाला सत्य सांगितलं नाही? ते तुम्ही कधी समजून घेतलं का? आरव तिच्याकडे कटाक्षाने पाहतो. मीरा, त्यामागे काय कारण होतं यापेक्षा ते माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या गोष्टींपासून त्यांनी मला वंचित ठेवलं. शेवटी मी त्यांच्याच घरात वाढणार होतो ना. मग खरं सांगायला काय हरकत होती? ते काका काकू असते तरी मला चाललं असतं. पण खोटं का बोलले? पण त्यांनी मला खोटं सांगून स्वतःला आई बाबा बनवलं. त्यांनी मला माझं खरं ओळखून दिलं नाही. त्याचा आवाज हळूहळू थरथर शांत होतो. एक खोल तुटले पण त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं असतं. आरवचं मन आता पूर्णपणे तुटलेलं होतं. रडत रडत तो अचानक मीराच्या मांडीवर डोकं टेकवतो. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. श्वास अनियमित होता. डोळ्यातून उगवणारे अश्रू तिच्या मांडीवरती पडत होते. मीरा हळूहळू फार जपून त्याच्या केसांवरून हात फिरवते. तिच्या डोळ्यातूनही पाणी गळतं, पण तिच्या स्पर्शात पूर्ण शांतता आणि समजूत होती. आरव श्वास अडखळत रडत रडत बोलू लागतो, मीरा, मलासुद्धा वाटतं दुसऱ्यांसारखी माझीसुद्धा एक हक्काची फॅमिली असावी. माझ्या आईवडिलांनी मला मिठीत घ्यावं. त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीत मला साथ द्यावी. मी त्यांच्यासोबत असा निवांत वेळ घालवावा. तो अधिक घट्टपणे तिच्या मांडीवरती त्याचं डोकं टेकवतो. पण बघ ना, देवाने माझ्याकडून सगळं काही काढून घेतलं गं. खरंच सांगतोय मीरा, माझ्या आईवडिलांनी, ज्यांना मी मनापासून माझं सगळं मानत होतो, त्यांनीच माझ्यावर विश्वासघात केला. म्हणून मी आज असा एकटा राहतोय. आरवचा आवाज आता थरथरत असतो. शब्दातली वेदना जणू त्या खोलीत भरून राहते. मीही अनेक वेळा पाहतोय ना, लोक आपल्या फॅमिलीसोबत हसतात, गप्पा मारतात, खूप साधं पण खरं आयुष्य जगतात. मग माझ्या मनातही येतं, का नाही मिळाली मला अशी फॅमिली? एक आई जी माझ्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवेल. एक बाबा जो मला प्रत्येक वेळेस माझ्या मागे उभा राहील. त्याचा रडवलेला स्वर आता अगदी तुटलेला होता. पण मला ते सगळं मिळालंच नाही. आणि जे थोडे दिवस मिळाले ते एक खोटं होतं. एक बनावट आयुष्य, एक नाटक, फक्त एक खोटं. मीरा काहीच बोलत नाही. फक्त तिच्या हाताचा थरथरता स्पर्श त्याला आधार देत राहतो. तिच्या डोळ्यातून थेंब गळतात, पण तिचा चेहरा शांत. आरव, कारण ती त्याचा आधार आहे, त्याची ओळख जपणारी एकमेव व्यक्ती. आरव तिच्या मांडीवर डोकं ठेवून थरथरत होता. त्याचे शब्द, अश्रू, वेदना सगळं एकत्र तिच्या श्वासात मुरत होतं. मीरा फक्त डोक्यावरून हात फिरत होती. तिच्या स्पर्शात शब्द नव्हते पण आधार होता. आरव बोलत होता पण ऐकत होती ती. त्या प्रत्येक वाक्यातून, त्याच्या भावनांमागच्या गोंधळातून मीराला एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती. आरव फक्त एका बाजूने विचार करत होता.
त्याच्या वेदनेने त्याला आंधळ केलेलं होतं. त्याने कधीच दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता. पण तरीही मीरा त्याला आत्ताच समजवण्याचा विचार करत नव्हती. नाही, अजून नाही. आज त्याच्या शब्दांमागे दडलेली खळखळणारी वेदना शांत करणं तिला जास्त गरजेचं वाटत होतं. कारण कधीकधी माणसाला उत्तर नको असतं, फक्त कोणीतरी आपलं ऐकतंय हे जाणवणं पुरेसं असतं. मीराला त्याला अजून प्रश्न विचारायचे होते. त्याच्या विचारांतली चूक त्यालाच त्याच्या शब्दांमधून दाखवून द्यायची होती. पण आजचा दिवस तो त्याचा होता, त्याच्या अश्रूंचा, त्याच्या आठवणींचा, त्याच्या वेदनेचा होता. आज मीरा फक्त त्याची बाजू ऐकणार होती, शांतपणे, काळजीपूर्वक, एकटं न करता. आरव अजूनही तिच्या मांडीवर डोके टेकून असतो. त्याचा गळा रडून रडून रडका झालेला होता. तो पुटपुटतो, मीरा, तुला सकाळचं आठवतंय का? तू बोलली होतीस का आयुष्य आंब्याच्या झाडासारखे असतं, कितीही वादळ पाऊस आला तरीही ते झाड तुटून पडत नाही. मीरा हलकेच डोक्यावरून हात फिरवत त्याचं बोलणं ऐकत राहते. पण मीरा, दुपारी तू एक गोष्ट सांगितलीच नाहीस. काही झाडं असतात जी खरोखर तुटून पडतात गं. वादळ, पाऊस, वारा सगळं एकत्र येतं आणि मग ते झाड उभं राहू शकत नाही. त्याचा आवाज आता एका थकलेल्या लहान मुलासारखा होतो. मीराला त्याचं दुःख स्पष्ट जाणवतं, पण त्याला समजवायची घाई ती करत नाही. थोड्या वेळाने ती सौम्य स्वरात उत्तर देते, आरव, तुम्ही म्हणता ते खरं आहे. काही झाडं खरंच तुटून पडतात. म्हणजे आयुष्यात सुद्धा काही नाती अशी तुटतात. कधी गैरसमज, कधी अविश्वास, कधी न सांगितलेलं सत्य. ती थोडं थांबते, मग हळूवारपणे पुढे बोलते. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का आरव, की जी झाडं तुटून पडतात ती झाडं त्यांची माती घट्ट पकडून ठेवलेली नाहीत म्हणून तुटून पडतात. त्यांचं मूळ कमकुवत असतात म्हणून ते उन्मळून जातात. आरव तिच्याकडे हलकासा पाहतो. म्हणजे जी नाती आतून घट्ट असतात, ज्यात एकमेकांवर विश्वास असतो, समजूतदारपणा असते, ती नाती कधीच इतकं सहज तुटत नाहीत आरव. ती त्याच्या अश्रूंवरून हलक्याने अंगठा फिरवते. आरव, आणि काही झाडं अशीही असतात ना, ज्यांचं खोड तुटतं पण एक भाग तुटून पडतो, तरीसुद्धा त्या तुटलेल्या ठिकाणाहून पालवी फुटते. ते झाड परत बहरायला लागतं. तिचा आवाज आता आशावादाने भरलेला असतो. आरव, नातंसुद्धा तसंच असतं ना. कधी तुटतं, कधी रडतं, पण जर इच्छाशक्ती असेल तर ते नातं परत जुळू शकतं. पुन्हा विश्वास, पुन्हा साथ, पुन्हा आपलेपण निर्माण होऊ शकतं. आरव काही बोलत नाही, पण त्याच्या डोळ्यात आता किंचित आशेचा झळझळता प्रकाश दिसतो. तो तिच्या मांडीवर शांतपणे डोकं ठेवतो आणि त्याच्या थरथरत्या श्वासात मीरेचा धीर मिसळतो. मीरा शांत होती. तिच्या हातांचा मृदू स्पर्श अजूनही आरवच्या केसांवरून फिरत होता. आरव काही क्षण शांत होता आणि मग हळू आवाजात पुन्हा बोलतो, मीरा, काही गोष्टी बोलायला खूप सोप्या वाटतात, पण परत एकदा हा विश्वासाचं नातं तयार करणं ते खरंच खूप कठीण असतं गं. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा उभा करणं म्हणजे जणू तुटलेल्या काचांमधून आपलं प्रतिबिंब शोधण्यासारखं ते असतं. जमत नाही ग ते. त्याचा आवाज थोडासा थरथरतो, पण तो मीराच्या मांडीवर तसाच डोकं ठेवून राहतो. मीरासुद्धा काही क्षण काहीच बोलत नाही. तिच्या हृदयात आरवची वेदना झिंझिन वाजवत होती, पण तीही खंबीर होती. हळूच तिने आपला चेहरा खाली झुकवला आणि कुजबुजतच म्हणाली, आरव, सध्या काहीच तुम्ही विचार करू नका. ना भूतकाळाचा, ना विश्वासाचा, ना कोण राहिलं, ना कोण निघून गेलं. तिने त्याच्या कपाळावर हलकासा स्पर्श करत पुढे सांगितलं, फक्त शांत राहा. मी आहे इथे. तुमच्या प्रत्येक विचाराशी, प्रत्येक अश्रूशी मी आहे. तिच्या शब्दात शब्द नव्हते, पण त्यामागे होता विश्वास. एक असा विश्वास जो हळूहळू नव्याने रुजत होता. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला मला भरभरून कमेंट्स करून सांगा. खरं तर ना, माणसाच्या मनामध्ये जे काही असतं ते बाहेर पडणं गरजेचं असतं आणि तेच मीराने आज आरवच्या मनात जे काही आहे ते बाहेर पडायला मदत केलेली होती. पण तिने लगेचच त्याला सगळ्या काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. कारण माणसाला प्रत्येक वेळी स्वतःची चूक समजत नसते. त्यासाठी वेळ लागतो. आधी स्वतःचं मन मोकळं होणं गरजेचं असतं आणि तेच मीरा करत होती. मीरा एक एक पाऊल पुढे टाकत होती आणि आरवला हळूहळू त्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती.
खरं तर ना, माणसाच्या आयुष्यात त्याच्या मनामध्ये जे काही आहे ना, ते आधी बाहेर काढणं गरजेचं असतं. जर वाईट गोष्टी बाहेर काढल्या तरच नवीन गोष्टी आतमध्ये पेरल्या जातात. तसंच होतं. म्हणजे बघा ना, एखादं झाड आपण लावत असतो, त्यावेळी जी खराब झालेली माती वगैरे असते ती आधी बाहेर काढली जाते. चांगली माती घातली जाते आणि मग ते झाड पेरलं जातं. तसंच काहीतरी मीरा करत होती. बाकी कायच, आपली आजची कथा कशी वाटली, आजचा भाग कसा वाटला, मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आपल्या कथेला नक्कीच सबस्क्राईब करा, हाईप करा. बाय, टेक केअर.